इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला आहे. या संदेशाचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या सदहेतूने ईद ए मिलाद उन नबी मिनत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पैगंबर मोहम्मद यांनी मानवी मूल्य, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता. मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे. जगात जे सुरू आहे ते थांबवावे आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजावी या सदहेतूने ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांनी मानवी साखळीचे आयोजन केले होते. वृद्धांचा आदर करणे म्हणजे अल्लाचा आदर करण्यासारखं आहे. तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतोय. अल्लाच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल. खोटं बोलणं तुमच्या उपजीविकेवरती नकारात्मक परिणाम करेल इत्यादी संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो आबालवृद्ध महिला तरुण दारुल फलाह मशिदीसमोरील मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणाले की आम्ही हा संदेश मानवी साखळीद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांसमोर आणि नागरिकांसमोर मांडत आहोत की आज जगामध्ये जे द्वेषपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका इराणशी लढत आहे, रशिया युक्रेनशी लढत आहे. संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे वाईट वातावरण तयार झालं आहे. अशा वातावरणात या परिस्थितीमध्ये आज प्रेषितांचा संदेश जगात पोहोचवणं आवश्यक आहे. माणसाला शांतता आणि बंधुता यांची काय गरज आहे? आम्ही हातात पकडलेल्या फलकांवरती अल्लाह तुमच्या रूपांकडे पाहत नाही तर आणि तुम्ही लोकांसोबत कसे वर्तन करता त्याकडे पाहतोय. हा प्रेषित पाहत आहोत. हा संदेश लिहिलेले आहेत. आजच्या मानवी साखळीच्या माध्यमातून त्यांच्या अनेक गोष्टी जगात पोहोचवायच्या आहेत आणि एक माध्यम तुम्ही आहात ज्यांच्याद्वारे आजच्या दिवशी जगात प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी, प्रेमाचा संदेश, शांततेचा संदेश जगात पोहोचवावा आणि आपल्या देशात, जगात आणि आपल्या राज्यात भाईचारा, बंधुभाव आणि प्रेमी मोहब्बत नेहमी कायम राहावी हाच संदेश आहे असं पठाण यांनी म्हटलं आहे. तर नगरसेविका मर्जिया पठाण यांनी म्हटलं आहे प्रेषिताने सांगितलेल्या मार्गावर चालणे हेच पुण्यकर्म आहे. आपले कुटुंब, समाजात कसे वागावे हे प्रेषिताने सांगितलं आहे. त्यांची हीच शिकवण आम्ही गेली 5 वर्ष या कार्यक्रमाद्वारे पोहोचवत आहोत. सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल. त्यासाठीच ही मानवी साखळी करण्यात आली होती. प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की यौम पैदाइश के दिन के मुताबिक आज का दिन मनाया जाता है और उनका संदेश है कि भाईचारा, सुकून, एकता जगत में कैसा होना चाहिए, ये उनका सबसे उद्देश्य और संदेश। तो आज हमने उनका संदेश ह्यूमन चेन के जरिए कई वर्षों से हम लोगों को, नागरिकों को दिखाते कि दुनिया में आज जो नफरत का माहौल है, पूरी दुनिया में, विश्व में जंग का माहौल छिड़ा हुआ है। अमेरिका ईरान से लड़ रहा है, रशिया यूक्रेन से लड़ रहा है, अलग अलग देश, बांग्लादेश में हाहाकार, पूरे विश्व के अंदर एक तरीके का माहौल, वातावरण खड़ा हुआ है। इस वातावरण में, इस मामले में आज प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के संदेश को पहुंचाना विश्व में जरूरी है कि ये इंसान को सुकून और भाईचारे की जरूरत है। इसमें संदेश में लिखा है कि अल्लाह आपके सूरतों को नहीं देखता, आपके अमाल और आप लोगों के साथ कैसा बिहेवियर करते हो उसको देखता है। प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मेरे हाथ में जो है वो है। तो आज के संदेश से हम ह्यूमन चेयर के जरिए उनकी कई सारी बातें वो विश्व में पहुंचाना चाहते हैं और एक माध्यम आप है जो आपके जरिए हम आज के दिन विश्व में प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो की हुई बातें, जो प्यार का संदेश है, जो अमन का संदेश है, वो विश्व में पहुंचे और हमारा देश, विश्व और हमारे राज्य में भाईचारा, प्यार, मोहब्बत हमेशा कायम रहे, ये संदेश है। आज 12 रब्बीउल अव्वल आहे आणि वेगळ्या लोकांचं म्हणजे खूप लोक आहे आणि डिफरंट प्रक्रियांनी स्वतःचे जे प्रेम आहे प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साठी ते दाखवतात आणि आम्हाला असं वाटत होतं की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज प्रॉफिट फॉर ऑल, म्हणजे त्यांना इन्सानियत साठी ओळखलं जात आहे पूर्ण विश्वात जगात त्यांना ह्युमॅनिटेरियन कॉजेस साठी ओळखायला जात आहे। तर 5 वर्ष झालं, हा आमचा 5वं वर्ष आहे। आम्ही प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी
जे इन्सानियतसाठी, महिलांसाठी, नेबरसाठी, जस्टिससाठी आणि एक माणसाला कशा राहायचा, जगात कसा राहायचा, कशा खायचा, कशा व्यवहार करायचा लोकांसोबत, बिझनेस कशा करायचा, महिलांसोबत आपला व्यवहार कशा राहायला पाहिजे, आपली वाईफ सोबत आपला कसा व्यवहार राहायला पाहिजे, मुलांसोबत कशा राहायला पाहिजे, बिझनेस कशा करायचा, जे नेबर्स आहे आपले पडोसी आहे त्यांच्यासोबत आपला व्यवहार कशा व्हायचं. आज जगात किती नफरतचा माहोल आहे. ह्या माहोलमध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने, ही इज नोन फॉर पीस मेकर, ही इज नोन फॉर बिंग द बेस्ट ह्युमन बिंग. मग कसं आपण इन्सानियत लोकांमध्ये पसरवायची, यासाठी आम्ही 5 वर्ष झालं, आमच्या 5वं वर्ष आहे. आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे सगळं त्यांची जी सेईंग्ज आहे, त्यांनी जे शिकवलं आहे, आम्ही सगळं मिळून ते लिहितात आणि पीसफुली ह्युमन चेन बनून आजच्या दिवसासाठी उभे राहतात. आमचं असं म्हणणं आहे की ह्या एवढे जे आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत लिहिली आहे, एवढे लोक येता जाताना बघतात, एकही माणसाने फॉलो केली तर आमचे जे इनिशिएटिव्ह आहे हे सक्सेसफुल होईल.